नमस्कार, मी आरती आणि स्वागत आहे आपलं आवाज इंडिया मराठीच्या निवडणुकीच्या रिंगणात या कार्यक्रमात. सध्या तुम्हाला माहीत आहे की राज्यात निवडणुकींचा बिगुल वाजलाय आणि सर्वत्र राजकीय चर्चांना उधाण आलंय. अशाच चर्चांसाठी आम्ही आलो आहोत विरारमध्ये आणि आमच्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत बहुजन विकास आघाडीचे प्रमुख नेते प्रशांत राऊतजी. नमस्कार सर. तुम्ही 4 वेळा नगरसेवक राहिलेले आहात आणि स्टँडिंग कमिटीचे सभापती राहिलेले आहात. पण तुमचा महानगरपालिकेपर्यंतचा जो प्रवास होता नगरपरिषदेपासूनचा तो जाणून घ्यायला आवडेल. सर्वप्रथम म्हणजे या चॅनलचे मी स्वागत करतो या ठिकाणी. 92-93ला वसविकास मंडळ होतं आमचं. त्यावेळेला पक्षाचं नावच वसविकास मंडळ होतं आणि त्याचे अध्यक्ष लोकनेते हितेंद्र ठाकूर साहेब होते. तर 93-92ला त्यावेळेला आम्ही एक कार्यकर्ता, छोटासा एक कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. आणि कार्यकर्ता काम करत असताना इथले रस्ते, गटार, पाणी, लाईट ह्या ह्या ज्या गरजा आहेत त्या सर्वप्रथम त्या ठिकाणी होण्यासारख्या कमी होत्या. पण ज्यावेळेला आम्ही कार्यकर्ते म्हणून इथे उभे राहिल्यानंतर त्या ठिकाणी महिला मंडळ स्थापन केलं. महिला मंडळ स्थापन केल्यानंतर या विभागात कार्यकर्त्याची टीम आम्ही केली आणि या विभागामध्ये जास्त आदिवासी समाज, आगरी समाज, मराठी समाज, ज्यावेळेला या ठिकाणी जो कोकणवासीय जो आहे एरिया तो 2003-04 नंतर इथे लोक यायला सुरुवात झाली. आणि या विभागात काम करत असताना वसविकास मंडळाचा एक कार्यकर्ता काम करत असताना छोटी मोठी मी कामं करत असत. त्यावेळेला काय लाईट जायची, कुठे लाईट नसायची, कोणाची मीटर लावायची आहेत, कोणाचे बाबा त्या ठिकाणी वाडी आहे त्या वाडीला कुठेतरी वायर पोल टाकायचे आहेत, लाईट टाकायचे आहेत. तर ही कामं करत असताना तिथले स्थानिक जे जागेवाले होते त्या जागेवाल्यांनी आम्हाला फार म्हणजे मदत केली. त्या ठिकाणी एक बांधाचा रस्ता असायचा, छोटासा रस्ता जाण्यासाठी. त्यावेळेला टांगे यायचे. आम्ही सुद्धा त्यावेळेला शाळेत जायचो त्यावेळेला चप्पल न घालता जायचे. त्यावेळेला म्हणजे चिखल एवढं असायचं. पण आप्पांनी ज्यावेळेला 2090 नंतर जी कामं आमदार झाल्यानंतर 1990 नंतर आमदार झाल्यानंतर आता आप्पांनी पहिला त्याच्या आधी नगरसेवक म्हणून म्हणजे आमच्या तारवाडी विभाग त्या तारवाडी विभागामध्ये पहिला नगरसेवक म्हणून आप्पा उभे राहिले. त्या ठिकाणी त्यांचे काका आणि त्यांचे सासरे हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते, काँग्रेसचे नगराध्यक्ष झाले. नगर परिषद असताना तिकडे नगराध्यक्ष होते. ही कामं करत असताना आम्ही छोटी मोठी कार्यकर्ते असताना काम करत असताना आप्पांनी मला त्या ठिकाणी 2000 साली नगरसेवक पदाला उभं केलं. आणि नगरसेवक पदाला उभं केलं त्यावेळेला कसं साखळी पद्धतीनं 3 नगरसेवकाचं पॅनल असायचं. तेव्हा 3 नगरसेवकाचं पॅनल होतं आणि त्या पॅनलमध्ये मी आणि 2 लेडीज असं एक पॅनल होतं. असे आमचे या विभागात पॅनल सिस्टीमनी त्यावेळेला झालं, इलेक्शन झालं. त्या इलेक्शनला साधारण एक शिवसेनेचे उमेदवार होते माझ्यासमोर, पुरो म्हणून होते. आणि शिवसेनेचे त्यावेळेला जिल्हा प्रमुख म्हणून या ठिकाणी विलास चोरगे म्हणजे आज आमचे बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्यावेळेला. आणि त्यावेळेला ते मी इलेक्शनला उभं राहिलो तेव्हा ते स्वतःहून तेव्हा शिवसेनेत होते. ते बोलत होते, हा टवाळखोर मुलगा उभा केला आहे, टवाळखोर मुलगा उभा केला आहे, हा कसा निवडून येणार. आणि त्याच्यासमोर पुरो म्हणून उभं केलेलं त्यावेळेला. ते दादरूनच इथे राहायला आलेले आणि इथले स्थानिकच होते, ते नाही असं नाही, ते पण चांगलं काम करत होते. पण त्यावेळेला राजकारण एवढं घाणेरडं राजकारण नव्हतं. एकमेकीचं समजून घ्यायचे, कामं छोटी मोठी कामं असायची. आणि ते सुद्धा आमचे मित्रच होते पुरो म्हणून, ते आता नाहीत. पण त्यावेळेला काम करत असताना आम्ही उभे राहिलो. पण त्यांना फक्त 80 मतं पडली आणि मला 1200च्या वरती मतं पडली. त्यांचं डिपॉझिटसुद्धा जप्त झालं त्यावेळेला. ते विलासजी चोरगे त्यावेळेला पक्षाचं ज्येष्ठ म्हणून ते काम करत होते, शिवसेनेचं काम करत होते. आणि त्यावेळेला तो आज मी टवाळखोरातून आज स्टँडिंग सभापतीपर्यंत मी आलो या ठिकाणी. आज स्टँडिंग सभापती झालो. आप्पांनी मला उभं केलं त्या ठिकाणी, आज ते पद दिले या ठिकाणी. त्या लायक होतं म्हणून मी दिलं ना या ठिकाणी. आणि मी आज लायक का झालो तर लोकांमुळे झालो. लोकांनी मला एक ते कार्यसम्राट बनवलेलं आहे. का लोकांची छोटी मोठी काम करत असताना म्हणजे आम्ही त्यावेळेला मला वाटतं हाफ पॅन्टवरती फिरायचो. आणि त्यावेळेला तर म्हणजे वाहन काय नव्हतं, सायकलवर फिरायचे, आम्ही मोटरसायकलवर फिरायचे. त्यावेळेला छोटी मोठी जी कामं, लोकांचा रस्ता दर संडेला लोक सुट्टी असायची तेव्हा जाण्याचा रस्ता तो बांधाचा असायचा. त्या बांधावरून चिखल व्हायचं. मग आम्ही दर संडेला त्या लोकांमध्ये एकत्र येऊन दगडं टाकायची, तिकडे काय काय टाकून ते रस्ता बनवायचा. मग त्या पद्धतीने काम करत असताना आज या बहुजन विकास आघाडीमध्ये काम करत असताना मी 4 वेळा नगरसेवक झालो, स्टँडिंग सभापती झालो.
तुम्हाला पाणी कार्यसम्राट आमदार असंही संबोधलं जातं लोकांकडून, तर ते काय आहे एकंदरीत? म्हणजे काय कामं अशी झाली होती त्यावेळी? आप्पांनी म्हणजे मला वाटतं आमचा फक्त एकच डॅम होता, पापडखिंडी डॅम. ह्या पापडखिंडी डॅममधून पाणी यायचं आम्हाला आणि तो एवढासा डॅम होता, त्या लोकवस्ती कमी होती. पण त्या डॅममधून पाणी आलं. त्यानं उसगावची आमची स्कीम झाली. ह्या स्कीम पुढे येताना म्हणजे आजही या स्कीम पुढे येताना आप्पांनी जे काम केलेलं आहे हे महाराष्ट्रात कुठलाही आमदार करू शकत नाही. ह्या पाण्यासाठी आप्पांनी कुठलं पद न घेता एक अपक्ष आमदार राहून कामं करून दाखवली. लोक बोलतात 35 वर्ष कामं काय केली नाही. आज 35 वर्षात काय कामं केली तर 35 वर्षापूर्वीचे लोक सांगतील काय कामं केलेली. आजची जी नवीन लोक आलेले 5-10 वर्षापूर्वीची लोक आली आहेत ती सुद्धा नाव आपण सांगतात ना, आज पाणी आलं तर कोणामुळे आलेलं आहे, हे आप्पांमुळे आलेलं आहे पाणी. आणि तुमच्या पक्षांचं म्हणजे आता सगळीकडे बोलबाला असतो, की विरार शहरामध्ये तर सगळ्यांना माहीतच आहे, पण अख्ख्या राज्यभर गाजतोय तुमचा पक्ष. तर ह्या पक्षाचा प्रवास कसा होता आणि आता आधीचा आणि आतापर्यंत काय असा बदल झालाय? तुम्हाला मगाशी सांगितलं आणि जे तुमच्या पक्षातील जे लोक आहेत ते आता बरेच भाजपमध्ये जात आहेत, तर त्याला काय कारण आहे असं तुम्हाला वाटतंय? 35 वर्षापूर्वीचं राजकारणात सगळे लोक 35 वर्ष बोलतात सगळे. आप्पांच्या जोडीला जे 35 वर्ष काम करणारे जी लोक आहेत ती कोणीच गेलेली मिळत नाही. हे 5-10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष काम करणारे लोक गेलेली आहेत आणि गेल्यात त्यांना आप्पाने शुभेच्छा दिल्यात. त्यांनी काय तिकडे पक्षात राहून काम करावं हे त्यांचं काम आहे. आमच्या पक्षातून त्यांनी कामं करून घेतलेत, आप्पांकडूनच कामं करून घेतलेत ना, तेव्हाच ते नगरसेवक झाले ना. त्यांच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. त्या आप्पांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे. एवढंच आहे की कोणी किती जाऊ दे त्या ठिकाणी बहुजन विकास आघाडीची सत्ता ही 100% येणार आहे. गेल्या वेळेला आमचे 107-108 नगरसेवक होते. आताही आमचं तीच स्थिती आहे की पैकीच्या पैकी नगरसेवक कसे येतील. आमचं प्लॅनिंग आणि आम्ही लोकांमध्ये 12ही महिने असतो या ठिकाणी. फक्त इलेक्शन आलं म्हणून लोक आम्हाला सुखा दुखाला घरात बोलवत असतात. त्यांच्या आम्ही चुलीपर्यंत लोकांच्या जात असतो, चुलीपर्यंत जात असतो लोकांच्या. तर आमचं काहीतरी एक नातं आहे त्यांच्याशी, एक नातं बनवलेलं आहे या ठिकाणी. बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी वसई विरारमध्ये तुम्ही बघितलं असेल तर बहुजन विकास आघाडीचे लोकनेते जितेंद्र ठाकूर यांनी काम जे केलेलं आहे हे महाराष्ट्रात कुठल्याच मंत्र्यांनी किंवा आमदारांनी काम केलं नसेल तसे आमचे आप्पा आहेत. हे आप्पाच करू शकतो. आज तुम्ही बघितलं असेल ते आज 8-10 काहीतरी नगरसेवक गेले तरी एवढा मोठा बोंबाबोंब केलेली आहे. हा आमच्याकडे पण बऱ्याच लोकांना काय काय फोन आले, आमच्या नात्यामध्ये काय काना कॉल केले. प्रशांत राऊत आहे तिकडे, तर प्रशांत राऊतला टार्गेट कसा करायचा. तुम्ही देखील भाजपमध्ये जाणार अशा चर्चा होत्या. हे शक्य आहे का? हे शक्य नाही. हे फक्त लोकांमध्ये चर्चा आणि कुठेतरी नाव बदनाम करण्यासाठी एक टार्गेट हे आप्पांना माहिती आहे. प्रशांत राऊत जाऊ शकत नाही हे आप्पांना माहिती आहे. आणि आम्ही आज जे काम केलं म्हणजे वसई विकास मंडळापासून त्या आज बहुजन विकास आघाडी हे रक्तातच आमच्या बहुजन विकास आघाडी आहे. तुम्ही कितीही काय केलं, आमच्यावर बोंबाबोंब केली की प्रशांत राऊत भाजपमध्ये येणार आहे, ही एक बोंबाबोंब अफवा चालू होती त्या ठिकाणी. हे शक्य नाही. अशा प्रकारचे अनेक आरोप तुमच्यावरती होत राहतात मधल्या काळामध्ये, पण तुम्ही पाहिलं असेल तर काय कारण असावं त्याला? बघा, चांगलं काम करणं, स्वच्छ मनाने जे कामं करतात, चांगलं जे काम करतात त्यांच्या पाठी लागतातच लोक. आणि ह्या आज विरोध हा मला फक्त 5-6 वर्षामध्ये लॉकडाऊन झाल्यानंतर हा विरोध म्हणजे साधारण एक 5-6 वर्ष झालेत. माझ्यावर खोट्या केसेस करायला घेतल्या त्या ठिकाणी. माझ्या घरावर अर्ज करणं, माझ्या ऑफिसवर अर्ज करणं, माझ्या मीटर आपलं असतं ना मीटर, त्या माझ्या मीटरवरती अर्ज करणं, एवढं मला त्याने सतवलं त्या ठिकाणी. आताही म्हणजे काही बाईट देतात, चॅनलवरती चाललं आहे त्यांचं, बाईट देतात माझ्या विरोधात, कार्यसम्राट. लोकांमध्ये मी काम केलेलं, लोकांनी मला कार्यसम्राट केलं आहे. तुम्ही बोलून तर कार्यसम्राट होत नाही ना या ठिकाणी. आणि आजही सांगतो की तुम्ही माझं नाव कुठे कार्यकर्त्यांमध्ये तुम्ही लोकांमध्ये जावा, नागरिकांमध्ये विचारा, नागरिक काय उत्तर देतात ते बघा ना. कोणी कामं केलं आणि कोणी आमच्या जोडीला असतं त्या ठिकाणी. आम्ही नागरिकांजवळ कुटुंब केलेलं तयारी, जरी तो आमचा कार्यकर्ता किंवा नागरिक असतील तर एक कुटुंब तयार केलं. हे आम्हाला आमच्या नेत्यांनी सुद्धा शिकवलेलं आहे, हे आमच्या आप्पांनी शिकवलेलं आहे. आज तुम्ही बघता या ठिकाणी गेल्या 20-35 वर्षाचे राजकारण बोलतात, पण 35 वर्षामध्ये काय झालं आहे
आप्पा आणि आमचे सिद्धिदादा बोलतात ना, या एका स्टेजवरती सगळं काय झालं ते आम्ही दाखवतो तुम्हाला. एका स्टेजवर का तुम्ही येत नाही मग? या ना एका स्टेजवरती. आम्ही काय कामं केली, तुम्ही काय कामं केली, होऊन जाऊन द्या. फक्त इलेक्शन आलं का फक्त टार्गेट करायचं आणि कुठेतरी लोकांमध्ये काहीतरी चर्चा करून त्याचं नाव खराब करायचं, हे चुकीचं आहे. आणि हॉटेल विवांताचा विषय देखील फार गाजलेला तुमच्या नावे, त्याबद्दलही. आता हॉटेल विमानत हे माझ्या बाजूलाच आहे. मला सांगा, तेव्हा विधानसभेचं इलेक्शन होतं आणि विधानसभेचं इलेक्शन झाल्यानंतर इलेक्शनच्या आदल्या दिवशी तावडे साहेब तिथे आलेले. आचारसंहिता आहे, त्याने ते यायला ना पाहिजे. ही चुकी कोणाची आहे? तर लोकांमध्ये वेगळा काहीतरी विषय चालला, पण तावडे साहेबांनी तिथे यायला नाही पाहिजे होतं. विवांतांनी ते का आले मिटिंगला? आता हजारो, दोन्ही हॉल भरलेले त्या ठिकाणी, पैशाच्या बॅगा भरलेल्या होत्या, त्यांच्याकडे वह्या होत्या, त्या वह्यावर नोंद होती कोणाकोणाला पैसे वाटले. आता ही चुकी आमची नाही मिळत, पण आदल्या दिवशी हा विषय कुठेतरी मारामारीवर नेला आणि काहीतरी राजकारण बनवलं, त्याच्यामध्ये राजकारण बनवलं. आता हा विषय विवांताचा जो होता तो आमच्या चुकीमध्ये झाला का? तर तिकडे तावडे साहेब आले म्हणून तो झाला विषय. तावडे साहेब तिकडे आले नसते तर हा विषय झालाच नसता. एवढं टार्गेट करूनही तुम्ही तुमच्या पक्षाशी एकनिष्ठ आहात, म्हणजे अशी कुठली प्रेरणा आहे जी तुम्हाला कार्यरत ठेवते? बघा, जो नेता असतो त्या नेत्याची शक्ती मागे असते आपल्या. ते आप्पा आमच्या मागे आहेत, त्यांची शक्ती आहे आमच्या पाठीमागे. तेवढी सहनशक्ती आम्ही करू शकतो. आमच्यावर कितीही कोणी काही बोलू दे, आम्हाला टार्गेट करू दे, तरी आम्ही एकनिष्ठ आहेत आणि आप्पांचे एकनिष्ठ आहेत आम्ही या ठिकाणी. आप्पांच्या आम्ही कार्य जे बघितलेलं आहे हे कोणीच करू शकत नाही. आज तुम्ही बघितलं असेल, 90 ते आमदार आहेत, 90 त्या ठिकाणी जनता दल होतं, काँग्रेस होते, शिवसेना होते, सगळ्यांना मित्राप्रमाणे एकत्र घेऊन आप्पांनी काम केलेलं आहे. त्यावेळेला असं काय नव्हतं. तेव्हा मित्र एकत्र, फक्त इलेक्शन आलं का फक्त इलेक्शन पुरता ठेवायचे, पण इलेक्शन नंतर मित्र व्हायचे आणि एकमेकाने एकत्र येऊन काम करायचं. तसं आता राहिलेलं मिळत नाही. हे तुम्ही बघता या ठिकाणी काय राजकारण, घाणेरडं राजकारण चालू आहे. गेल्या वेळेचं इलेक्शन आमचं होतं, आप्पा फक्त 1800-2022 मतांनी काहीतरी कमी, हे 1000 मतं आप्पांना पडली असती तर आप्पा जिंकून आले असते. क्षितिजदादा 34,000 मतांनी का 40,000 मतांनी, 15-20 हजारात मतं काय होती ना, फरक होता आम्हाला. आता इव्हिंग मशीनचा विषय होता त्या ठिकाणी, बरोबर आहे, त्या मशीनने घोळ केला. हो, आम्ही 100% सांगतो या ठिकाणी. का मतमोजणीच्या वेळेला आम्ही मतमोजणीला ज्या वेळेला मध्ये होतो, त्या इव्हिंग मशीन ज्या मशीन आल्या त्या मशीनमध्ये 99% बॅटरी होती. 1% बॅटरी संपलेली का? 1% बॅटरी अख्खा दिवसात 1% बॅटरी संपणार आहे का? होते का? अशा 40 ते 45% मशीनी होत्या. म्हणजे कुठेतरी काहीतरी चूक होती, हे 100% सांगतो या ठिकाणी. आमचे मतदारांनी सांगितलं, मतदान आम्ही बहुजन विकास आघाडीलाच केलेलं आहे. ठिकाणी मतदान केलं कुठे? हा विषय चर्चेत होता, हा चर्चेत विषय होता त्या ठिकाणी. आणि सध्या जो निकाल लागला नगरपंचायतींचा, नगर परिषदांचा, त्याबद्दल काय म्हणाल? काय वाटतं तुम्हाला, तुमचं मत? आता जो काय लागलेला निकाल आहे तो दिसतोय, स्पष्ट दिसतो की एवढा तर 90% किंवा 80% त्यांच्या मागे गेलेला आहे काहीतरी. मला ते चुकीचंच वाटतं. म्हणजे काहीतरी मशीनचाच घोळ आहे 100%. मग अशी काही चिंता इथेही संभवते का? नाही, इथे तसं काय आता ती मला वाटत नाही राहीन असं. काही यादीमध्ये बरेचसे दुबारा आणि काही मतदार होते, ते आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं त्याच्यावरती आता याद्या आमच्या चेक करणं चाललेलं आहे. त्याच्यावरती बऱ्यापैकी त्याने काम केलं आहे का नाही केलं आहे ते कळेनच आम्हाला त्या ठिकाणी. पण परिस्थिती असं काही स्वच्छ मनाने झालं इलेक्शन या ठिकाणी, तर मला वाटतं की पैकीच्या पैकी आमचे उमेदवार येतील या ठिकाणी. तुमच्या पक्षाचा, बहुजन विकास आघाडीचा प्रमुख अजेंडा काय आहे, जो सुरुवातीपासून आतापर्यंत कधीच हल्ला नाही? प्रमुख अजेंडा हे आमचे हितेंद्र ठाकूर आहेत. का त्यांनी जो विकास केलेला आहे तो विकास आम्ही मांडणारच आहे. आणि लोकांना सांगायची गरज नाही, आमचा कार्यकर्ता जो आहे ना, जी कामं आमच्यापर्यंत मांडलेली आहेत, त्यांनी मांडलेली कामं ती आम्ही केलेली आहेत. म्हणजे तो प्रमुख अजेंडा जो आहे ते आमचे कार्यकर्ता सुद्धा सांगू शकतो. पण आम्ही लोकांची जी कामं केलेली आहेत ती लोकांना माहिती आहेत. कामं मांडणार, काय होणार आहे याच्या पुढे
ते सगळं सतीश ठाकूर साहेबांनी प्लॅनिंग केलेलं आहे की पुढच्या युगामध्ये आपण जी कामं करायची आहेत ती सतीश ठाकूरांनी सगळी रचलेली आहेत, ती होणारच आहेत. पण आत्तापर्यंत जी कामं केलेली आम्ही आहेत ती स्वतः आमचा कार्यकर्ता सांगू शकतो आम्ही काय कामं केली आहेत, कोणी कामं केलेली आहेत. जरी एखादा उमेदवार तिकडे कोण गेला तरी ते सांगतात की तुम्ही काय कामं केली सांगा, आम्ही काय कामं केली त्याचं उत्तर आम्ही देतो या ठिकाणी. आता बघा ना, मी स्टँडिंग सभापती होतो. त्या स्टँडिंग सभापतीच्या वेळेला जवळजवळ महिन्याला मी 5 वेळा मीटिंग घेतो. महिन्यामध्ये 5 मीटिंग घ्यायचो. लॉकडाऊनमध्ये सुद्धा आम्ही मीटिंग घेतल्या त्यावेळेला, काही 2-3 जेवढा करता आला तेवढं केल्या. नंतर मग त्या ठिकाणी लॉकडाऊन होतं त्या टायमाला. त्या टायमाला मी महापालिकेच्या वेळेला आम्ही स्टँडिंग सभापती असताना बरीचशी कामं काढली. मग त्यावेळेला आयुक्त नव्हते सगळं. त्यावेळेला आयुक्त नसताना सुद्धा मीटिंग घेतल्या आम्ही आणि मीटिंग घेऊन ती छोटी मोठी काही कामं आहेत तेवढी काढण्याचा प्रयत्न केला आपण. आणि त्यावेळेला आयुक्त नसल्यामुळे कामावर सह्या व्हायच्या नाही. मग ते जिल्हा अधिकाऱ्याला जायच्या फाईल. तर त्यावेळेला जिल्हाधिकारी असताना आम्ही जवळजवळ 50 कामं मी काढून ठेवलेली. ती जिल्हाधिकाऱ्यांच्या इकडे फाईल पाठवलेली, त्याच्यावरती बऱ्यापैकी सह्या झाल्या नव्हत्या. नंतर ती कामं आता आयुक्त असताना ती सह्या झाल्या. ती 2024 पर्यंत चालू होती. काही ठिकाणी आमची कामं होती तिकडे हे नारळ फोडत होते. मग त्यानंतर त्यांना कळायला लागलं का नाही हे काम त्यांच्या वेळेला काढलेलं आहे, असं सुद्धा झालेलं आहे. आता तुम्ही बघा ना, या वर्षभरामध्ये जे आता आमदार निवडून आले आहेत त्यांनी जी कामं काढलेली आहेत बघा, त्यांचा जो आमदार फंड आणलेला आहे त्यांनी, त्या आमदार फंडामधून बऱ्याच ठिकाणी विभागामध्ये त्यांनी कामं काढली आणि दाखवली ही आम्ही ही कामं काढली. पण ते 4 लाखाचं आहे, कुठे 5 लाखाचं आहे, कुठे 3 लाखाचं आहे. पण ते तेवढं काम मिळत नाही. कुठे 1 लाखाचं असेल, कुठे 2 लाखाचं असेल. पण ते त्याच्यामध्ये फुगवलेली आहेत, फुगवलं आहे त्यांनी ते काम. म्हणजे ते 2 लाखाचं काम आहे ते 4 लाखाचं दाखवलेलं आहे. का? हे काय माहिती नाही काय का केलं, असं केलेलं आहे त्यांनी. आमदार फंड आताच का तुम्ही आणला ना, आताच का कामं केली या ठिकाणी, तर तो फंड कुठेतरी मला वाटतं इलेक्शनला वापरण्यासाठी असेल, असंही मला वाटतं या ठिकाणी. असू द्या, स्वच्छ मनाने काम करा ना, तुम्ही करा, कामं करा. आम्ही सुद्धा तुमच्या जोडीला येतो आणि कामं करतो. आमचे खासदार असताना ज्या वेळेला सिवरेज लाईनची जी कामं होती, खासदार बहिराम जाधव जेव्हा 2014च्या वेळेला ती सिवरेज लाईन आणि जवळजवळ 32% टाक्याची योजना, सूर्या प्रकल्प आणि 32 टाक्याची योजना जी आणली, ती योजना आमच्या खासदारांनी आणलेली आहे. आजही सांगतो की त्या टाक्या काहीतरी 20-22 टाक्या झाल्या, काही चालू झाल्या, काही बंद असतील त्याच्यामध्ये. अशी कामं करत असताना ह्या वर्षभरात ह्यांनी काय कामं केली? आमच्या आप्पांनी, दादांनी, जे आमचे बोईसरचे आमदार राजेशजी पाटील, ही कामं ह्यांनी केलेली आहेत. लोकांपर्यंत जी कामं पोचलेली आहेत. फक्त एवढंच विषय आहे की 35 वर्षात काय केलं. 35 वर्षात काय केलं तर आप्पा आणि दादा बोलतात ना, एका स्टेजवरती तुम्ही या, तुम्ही आणि आपण गप्पा मारू काय केलं ते. आम्ही तुम्हाला देतो ना उत्तर 35 वर्षात काय केलं ते. या ना तुम्ही एका स्टेजवरती. या महापालिकेच्या निवडणुकींमध्ये जेव्हा तुम्हाला संधी मिळेल, पुन्हा लोकांनी तुम्हाला संधी दिली, तर अशी कुठली कामं आहेत जी प्राधान्याने केली जातील? बघा, आमच्याकडे मी 4 वेळा नगरसेवक आहे. नवीन चेहरे दिसायला पाहिजेत. माझं म्हणणं तरी नवीन चेहरे. मग नवीन चेहऱ्यांसाठी युवकांना नवीन संधी दिल्या गेल्या आहेत चेहऱ्यासाठी जे आप्पा कोणी असू दे, त्या मी असो किंवा नसो, किंवा नवीन चेहरे आप्पाने दिले त्याच्यासाठी आम्ही स्वच्छ मनाने काम करू. आणि जेवढे उमेदवार आमच्या भागामध्ये असतील त्यांना आम्ही 100% जिंकून आणू. कोणी देऊ. जिंकल्यानंतर अशी कुठली कामे आहेत जी ठरवली गेली आहेत की यांना पहिलं प्राधान्य द्यायचं आहे? नागरिकांनी जी कामं मांडलेली आहेत ती पहिली प्राधान्य असतील. अच्छा, नागरिकांच्या समस्या, पहिल्या नागरिकांच्या समस्या ती पहिली प्राधान्य असतील. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून संवाद साधला आणि आम्ही अपेक्षा करतो की जे तुम्ही सांगतायत की नागरिकांच्या समस्यांचं निवारण होईल, याला प्राधान्य दिलं जाईल. अपेक्षा आहे की तुम्ही ते पूर्ण कराल. थँक्यू.